नमस्कार, आपण पाहतात ANN न्यूज. पाहूया आजच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातम्या. अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षक बदली घोटाळ्यात मोठी कारवाई करण्यात आली. बनावट दिव्यांग आणि परित्यागत्या प्रमाणपत्रांच्या आधारे बदली मिळवल्याप्रकरणी 136 शिक्षक दोषी आढळले असून 33 शिक्षकांना निलंबित तर 65 जणांची वेतनवाढ रोखण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात अस्वलाचा उंच झाडावर माकडाप्रमाणे भराभर चढतानाचा दुर्मिळ व्हिडिओ समोर आला आहे. वन्यजीवांच्या नैसर्गिक वर्तनाचे हे दृश्य सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. जळगाव, जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी महसूल यंत्रणेला धारावर धरले. आठवडाभरात 100% मदत द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील आक्षेपार्ह ट्विटच्या निषेधार्थ बुलढाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आंदोलन केले. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. पातुराकोला मार्गावरील शेतात राहणाऱ्या एका आदिवासी शेळी पालकाच्या गोठ्यावर अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत 30 बकऱ्या चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली असून अद्याप गुन्हा दाखल नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त अकोला एसटी बस आगार क्रमांक 2च्या विशेष बस सेवेला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 53 विशेष बसमधून 7400 भाविकांनी पंढरपूरचा सुरक्षित प्रवास करत आगाराला 33 लाखांचे उत्पन्न मिळवून दिले. अकोला शहरातील नागरिकांसाठी सुरू होणारी प्रधानमंत्री ई बस सेवा आता 15 ऑगस्ट ऐवजी 1 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. तांत्रिक आणि प्रशासकीय कामे अंतिम टप्प्यात असून ही माहिती स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी दिली. अकोल्यातील गोरक्षण रोडवरील पेव्हर ब्लॉकच्या कामात कॉन्क्रीटचा थर टाकण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. या पद्धतीमुळे पाण्याचा निचरा अडेल आणि तापमान वाढेल असा दावा करत महानगरपालिकेकडे निवेदन देण्यात आले. BHMS पदवीधारकांना ब्रिज कोर्सद्वारे ॲलोपॅथी उपचाराची परवानगी देण्याच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने आजपासून आंदोलन सुरू केले आहे. निषेध म्हणून IMA सदस्यांनी दवाखाने बंद ठेवत शासनाचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. बुलढाणा जिल्ह्यात जळगाव, जामोद तालुक्यातील चारबन गावात एक अत्यंत दुर्मिळ घटना घडली आहे. एका महिलेने घरातच प्रसूती दरम्यान एकाच वेळी 4 बाळांना जन्म दिला. यामध्ये 3 मुलं आणि एका मुलीचा समावेश आहे. अशाच सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत रहा ANN न्यूज. नमस्कार.